एक योग्य अतिथी आपण सगळ्या या सांगता सभेला आणलाय. प्रथम मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण अत्यंत योग्य अतिथी आहेत. खरं म्हणतं रेवंत अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संघर्षातून नेतृत्व कसं फुलतं, किती भाजपनं अन्याय केला तरी त्या अन्यायाला पुरून उरण्याचं काम रेवंत अण्णांनी केलं आणि त्यातून तेलंगणानं त्यांना मुख्यमंत्री पद दिलं. तसंच आपल्याला या महाराष्ट्राची दिशा ठरवणाऱ्या या राजकारणात आपल्याला करायचं आहे मित्रांनो. आजची ही निवडणूक ही पलूसची नाही, कडेगावची नाही. ही निवडणूक तर आपण आधीच जिंकलेली आहे, पण आता महाराष्ट्राची निवडणूक जिंकायची आज वेळ आलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला सत्तेवर आणायचं आहे. गेल्या 5 वर्षात आपल्याला किती त्रास झाला ते आठवून बघा. वारकऱ्यावर झालेले हल्ले, या महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील तुम्ही भ्रष्टाचार करता. तुम्ही शेतकऱ्याची भाकरी हिसकावून घेता. आणखी किती उदाहरण सांगू. या तरुणांचा रोजगार तुम्ही गुजरातला नेऊन विकता. मग तुम्हाला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकारच काय? मग आपल्याला ही सगळी मानहानी आपल्याला भरून काढायचं असेल तर मित्रांनो आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायला पाहिजे. आपल्याला उद्याच्या भविष्यात डॉक्टर विश्वजित कदमासारखा एक तरुण नेतृत्व आपल्याला महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर पाठवायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी या बाबतीत एकत्र राहूया. निश्चितपणानं आज प्रचाराची सांगता होते, पण एवढे 2 दिवस आपण गाफील न राहता पुन्हा एकदा प्रचाराचा पुन्हा एकदा आपण नारळ फोडूया. निश्चितपणाने या 2 दिवसात आणखी जोमानं, गतीनं, ताकदीनं प्रचार करूया. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्यावेळेला तुम्ही उभा राहिलात त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस देखील आम्ही ताकदीने या प्रचारात उतरलो आणि तुमच्यापेक्षा 2 पाऊल पुढे या प्रचारात नक्की राहणार असं एक आश्वासन या निमित्तानं देतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.